मला सगळ्या जणांना विनंती आहे, जी मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखाच्या खून प्रकरणात कणखर भूमिका घेतली ती जेवढ्यांना आवडली तेवढ्यांनी दोन्ही हात वर करा. आवडली साहेब, सगळ्यांना आवडली ही जी कणखर भूमिका. आणि तुम्ही जे म्हणले ना मी कुणालाच सोडणार नाही, त्याच्यावरती सगळ्या जनतेचा विश्वास आहे, आमचा सगळ्यांचा विश्वास आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय, अजून राख, वाळू, भूमाफिया यांना सुद्धा मोका लागला पाहिजे अशी आमची विनंती आहे. आणि तुम्ही ते लावाल ही आमची खात्री आहे. आणि माझं भाग्य, परम भाग्य, सगळ्या मतदार संघाच्या समोर सांगतो की 1999 ते 2004 5 वर्ष साहेबांचे कागद त्यांचा बॉक्स खालून वर काढून द्यायचं काम मी करायचो. शेजारी माग पुढं बसण्याची संधी मला मिळाली साहेब 1999 ला. मी फार छोटा माणूस आहे. गंगाधरराव फडणवीस साहेब तरी MLC होते, माझा बाप ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा झाला नाही, तरी तुम्ही मला शेजारी बसून घेतलं. त्याच्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. 2000 साहेब माझ्यावर हरळ उगवली असती. हरळ उगवणे म्हणजे काय हे माहिती आहे. 2019 पासून माझ्यावर, माझ्या कुटुंबावर कटकारस्थाने करून वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा काम झाला, प्रयत्न झाला. परंतु आपण माझ्या पाठीमागे दत्त म्हणून उभा राहिलात हे सुद्धा सगळ्या लोकांना या ठिकाणी सांगतो. साहेब मला चांगलं आठवतंय 2019 मध्ये पूर्ण बहुमत येऊन सुद्धा तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झाला नाहीत. जनादेश तुमच्या बाजूने होता, पण पहाटच आमचा जनादेश चोरून नेला. ज्या प्रकारे आपल्यावर आणि त्या कालावधीत ज्या प्रकारे आपल्यावर राजकीय आणि कौटुंबिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याचे कटकारस्थानं राखली गेली, रचली गेली, परंतु आपण कुशाग्र बुद्धीने जो संघर्ष केला ना साहेब, त्याला तोडच नाही, त्यावर मात केली आपण. आणि त्याला तोडच नाही, बिनजोड पहिलवान म्हणतात, तो बिनजोड पहिलवान आहे तुम्ही. आपल्याकडे हगाम्यात फिरतात ना, दुसरा पहिलवानच उठत नाही. आता हा बिनजोड पहिलवान झालेला आहे. झालाय का नाही? हो की नाही? आणि मला अभिमान आहे साहेब, आपण विरोधी पक्ष नेता असताना भाजपाचे 106 वरचे 26 त्यात मी सुद्धा होतो. तुम्ही आणि पंकजाताईंनी दोघांनी खूप चांगली मदत त्यावेळेस केली होती. आणि आमदारापैकी, एवढ्या आमदारापैकी एकही आमदार कोणाच्या दारात गेला नाही, कोणाच्या समोर जाऊन ऍडजस्ट व्हायला गेला नाही. तुमचं नेतृत्व होतं. हे आपलं राजकीय कौशल्य आणि व्यक्तिगत जिव्हाळा असल्याचं सर्टिफिकेट होतं साहेब. नाही तर लय आमदार इकडून तिकडं, तिकडून इकडं. तुमच्या प्रेमामुळं साहेब एकही माणूस फुटलं नाही हो. बाकीचे नाही तर लय काय आता फार कोणाचे घर पाडा, कोणाचं काय करा, लय केलं. पण तरी बी कोणाचं, आमच्यासारख्यावर 30-30 केसेस झाल्या साहेब त्या कालावधी. 30-30 गुन्हे. आणि रात्री 11:30ला पोलिस पाठवायचे ना, आहेत का घरात म्हणायचे. इतके वाईट दिवस काढले साहेब आम्ही, पण कुणाच्या दारात गेलो नाही. आणि अध्यक्ष, शेवटचं मुख्यमंत्री महोदय, मी दीवार चित्रपट पाहिला होता. दीवार, हे मला पाणी पाजलं पान. दीवार पिक्चर बघितला होता साहेब मी कॉलेजच्या जीवनाच्या काळात. त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर, शशी कपूर हे भाऊ भाऊ असतात. माझ्यापेक्षा तुम्हालाच जास्त पाहिलं. निरूपा राय त्यांची आई असती. शशी कपूर इन्स्पेक्टर दाखवले आणि अमिताभ बच्चन जरा झंटा भांटा दाखवला. तर अमिताभ बच्चन शशी कपूरला म्हणतो, मेरे पास गाड़ी है, नौकर है, चाकर है, पैसा है, धन है, दौलत है, तेरे पास क्या है? त्यावेळेस शशी कपूर म्हणतो, मेरे पास माँ है, मेरे पास
माँ है, तसा आईचा आशीर्वाद तुम्हाला आतापर्यंत भेटतोय साहेब. तुमच्या इतका नशिबान कोणीच नाही. माझी तर आई बी गेली, माझी आई गेली, माझे वडील गेले, पण माझी दुसरी आई मात्र जिवंत आहे. आणि माझी आई मी लपवली नाही साहेब. सभागृहामध्ये तुम्हाला विचारलं मी, माझ्या आईचं नाव घेऊ का? मी माझ्या दुसऱ्या आईचं सुद्धा नाव घेऊ. माननीय साहेब, आता मला त्यावेळेस बऱ्याच जणांना आशा होती, याला काहीतरी मिळतंय काय नो, याला काही मिळतंय काय नो, काहीतरी मिळतंय. पण मला तुम्ही नाही मंत्रिपद दिलं, नाही काही नाही दिलं, तरी मी म्हणतो